नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण अहिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की एमपीएससी भरती संदर्भात अपडेट आहे। बघा मित्रांनो, एमपीएससी एक्झाम संदर्भात दोन या ठिकाणी महत्त्वाच्या अपडेट जे आहेत त्या आलेल्या आहेत। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, संपूर्ण माहिती कळेल। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या। बघा, एमपीएससी संदर्भात दोन नवीन अपडेट काय आहेत, त्या अपडेट आपण या ठिकाणी ऑफिशियली पाहूया। तर बघा मित्रांनो, पहिली आणि सर्वात महत्त्वाची अपडेट आपल्याला पाहायला मिळते, पाहू शकता। बघा, दिनांक आहे 26 एप्रिल 2024, प्रसिद्धीपत्रकामध्ये विषय महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गांकरिता आरक्षण अधिनियम 2024च्या अंमलबजावणीबाबतचं प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी एमपीएससी मार्फत काढण्यात आलेलं आहे। ठीक आहे, एमपीएससी मार्फत या ठिकाणी एसीबीसी जे काय आरक्षण आहे तर त्या आरक्षणासंदर्भात या ठिकाणी हे प्रसिद्धीपत्रक काढण्यात आलेलं आहे। ठीक आहे, आता दुसरं सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक आहे, ते पण पाहूया। तर बघा मित्रांनो, दुसरं प्रसिद्धीपत्रक पण आपण पाहणार आहोत, परंतु दुसरं प्रसिद्धीपत्रक याच पेपरच्या साठी त्या ठिकाणी आलेलं आहे। पाहू शकता बघा, एमपीएससीच्या परीक्षा निकालांची प्रतीक्षाच। तर बघा, अशा पद्धतीचं या ठिकाणी लोकसत्तामध्ये आलेली बातमी होती आणि त्या बातमीच्याच या ठिकाणी उत्तरार्थ एमपीएससीने एक प्रसिद्धीपत्रक काढलेलं आहे, ते सुद्धा आपण पाहूया। तर बघा मित्रांनो, प्रसिद्धीपत्रकावर आपण आलेलो पाहू शकता। बघा, दिनांक आहे 26 एप्रिल 2024, प्रसिद्धीपत्रकाचा विषय दैनिक लोकसत्तामध्ये दिनांक 26 एप्रिल म्हणजेच आजच आलेली रोजीच्या बातमीच्या संदर्भातील वस्तुस्थिती या ठिकाणी कळवण्यात आलेली आहे। तर बघा, संपूर्ण माहिती काय, आज दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी दैनिक लोकसत्ताच्या या वृत्तपत्रात एमपीएससीच्या परीक्षा निकालांची प्रतीक्षाच या मथळ्याखालील बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे। सदर बातमीच्या अनुषंगाने मुलाखती, निकाल, अभ्यासक्रम इत्यादी बाबतची वस्तुस्थिती खालीलप्रमाणे आहे। तर बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे विद्यार्थी एमपीएससीचे अभ्यास करत असतात तर त्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी जी काही वस्तुस्थिती आहे, सर्वच परीक्षांसंदर्भातची वस्तुस्थिती या ठिकाणी आयोगातर्फे कळवण्यात आलेली आहे। तर बघा, जर आपण पाहिलं तर अधीक्षक व तत्सम पदे सामान्य राज्यसेवा गट ब प्रशासक जाहिरात या ठिकाणी बघा आयोगाकडून सदर पदांसाठी अभ्यासक्रम दिनांक 21/3/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। वस्तुस्थिती या ठिकाणी कळवण्यात आलेली संपूर्ण पदांसाठी। त्यानंतर बघा, निकालासंदर्भात जर आपण पाहिलं तर बघा, सहाय्यक आयुक्त BMC मान्य न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई सुरू आहे आणि बाकीचे जे काही पद आहेत त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते। त्यानंतर मुलाखती संदर्भात प्रशासकीय अधिकारी 6A गट ब छाननीच्या अनुषंगाने शासनाच्या संबंधित विभागाकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, या ठिकाणी पुढील माहिती तुम्हाला पाहायला मिळते। त्यानंतर बघा, परीक्षा संदर्भात औषध निरीक्षक संदर्भात प्रस्ताव तूर्त स्थगित ठेवण्याबाबत शासनाकडून कळवण्यात आलेले आहे। महाराष्ट्र वनसेवा गटासाठी सन 2023 करता मागणीपत्र प्राप्त झालेलं नाही। सहाय्यक आयुक्त BMC मान्य न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई सुरू आहे। सहाय्यक नगर रचनाकार श्रेणी 1 संबंधित विभागात शिफारसी पाठवण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर पुढे जर आपण गेलो तर बघा, बाकीच्या जे काही जाहिराती त्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी वस्तुस्थिती कळवण्यात आली आहे। त्यानंतर बघा, जाहिरात प्रसिद्ध आणि पुढील कारवाई या ठिकाणी सुरू आहे, म्हणजे एसीबीसी आरक्षणानुसार जे काही आरक्षण निश्चितीकरता प्रस्ताव आहे तो शासनाकडे या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे, बाकीचे जे काही पद आहेत त्या संदर्भात। त्यानंतर शारीरिक चाचणी संदर्भात जर आपण पाहिले तर बघा, महाराष्ट्र दुय्यम सेवा राजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 या परीक्षेतील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणी कार्यक्रमाबाबत जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा, पोलीस महासंचालक कार्यालयाकडे मागणी करण्यात आली होती, तथापि निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने मनुष्यबळ उपलब्ध करण्यात अडचणी येत असल्याने शारीरिक चाचणीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलेला आहे। मनुष्यबळ उपलब्ध झाल्यावर शारीरिक चाचणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात येईल, अशी वस्तुस्थिती या ठिकाणी एमपीएससी तर्फे कळवण्यात आलेली आहे। तर बघा, संपूर्ण अपडेट या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली अतिशय महत्त्वाचे अपडेट होते। अपेक्षा तुम्हाला हा जो काही व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।